नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्रयम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमस्कार। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। बरा लाधला जन्म हा मानवाचा, नरा सार्थका साधनी भूतसाचा, धरू साई प्रेमा गळाया अहंता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मंडळी, आपल्या सगळ्यांच्या हृदयात विराजित सद्गुरू साईनाथांना आणि सहित आपल्या ज्या गुरूंवर श्रद्धा असेल अशा गुरूंना आपल्याला साष्टांग दंडवत करून आजच्या विषयाला आपण सुरुवात करू। पण त्याही आधी आजचा विषय हा मातृत्वाशी इतका निगडीत आहे, त्या संदर्भात आपल्याला याची चर्चा करायची आहे। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जसं आपण सद्गुरूंचं चिंतन करतो तसं आज आपल्याला ह्या विषयाचं चिंतन करण्याच्या आधी, आपल्याला ह्या विषयाची सुरुवात करण्याच्या आधी आईचं स्मरण करून किंवा आईची प्रार्थना करूनच आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे। नमो मातृदेवाय हरिः ओम। जिने वाहिले हे नवमास ओझे, जिने चिंतिले नित्य कल्याण माझे, जिला मोद हो पाहुणी बाललीला, नमस्कार त्या जन्मदा माऊलीला। मातृदेवो भव। ज्याला प्रत्येक स्थितीची, जिला प्रत्येक आपल्या परिस्थितीची आणि जिला आपल्या वेळोवेळी असलेल्या आरोग्याची काळजी आहे, तिचं नाव मातृत्व आहे आणि ती आपल्याला त्या मातृत्वाने आपल्याला पालनपोषण करत करत आजपर्यंत आलेली आहे। पण यामध्ये जर पाहायला गेलात तर गर्भाधान संस्कार आपण पहिला घेतला, पुंसवन संस्कार आपण दुसरा घेतला, आजचा सीमंतोन्नयन नावाचा संस्कार आपण घेतोय। या सीमंतोन्नयन संस्कारामध्ये आपल्याला नेमकी काय काय पद्धती आहे आपण हे आज जाणून घेणार आहोत। जसं प्रत्येक वेळी आपण एक निवडक विद्यार्थी घेऊन आपल्यासमोर येत होतो, जेणेकरून तारुण्य अवस्थेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये रुची वाढली पाहिजे यासाठी, तसंच यावेळेस सुद्धा आपण काही निवडक विद्यार्थ्यांना आपल्यापर्यंत आणतोय। हाच विषय घेऊन पुंसवन संस्काराचा, हा पुंसवन संस्कार आपल्याला याच्यामध्ये पुढच्या अभ्यास स्थिती दाखवणार आहे। त्या विषयाचं नाव म्हणजे सीमंतोन्नयन संस्कार। हा सीमंतोन्नयन संस्कार नेमका काय आपल्याला हे जाणून घ्यायचंय। यामध्ये आपल्याला पाहायचं की ह्या पुंसवन संस्काराचा संदर्भ कोणत्या कोणत्या ग्रंथामध्ये, कोणत्या वेदामध्ये, कोणत्या उपनिषदांमध्ये आणि कशा कशा पद्धतीने त्याचा नाही का आपल्याला पूर्णपणे संदर्भ मिळत जाईल, हा पण आपण याच्यामध्ये घेणार आहोत। आपले जे विद्यार्थी आपल्या समोर आम्ही आज आणणार आहोत, या विद्यार्थी तुम्हाला इंग्लिशमध्ये ते सांगतीलच, पण त्याचा संदर्भ कोणत्या वेदामध्ये कसा आहे याचं पण तुम्हाला मार्गदर्शन यामध्ये देतील। मंडळी, यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर या जे पण आपण सिरीज चालू केली आहे, हा 16 संस्काराची, या सिरीजचा आपल्याला सगळ्यांचा प्रतिसाद खूप छान मिळतोय आणि कार्यालयामध्ये बरेच जण असेही येत आहेत की ज्या पद्धतीने आपण तरुण पिढीला याच्यामध्ये मार्गदर्शन करत आहे, तसं पर्सनली आमच्या मुलांना सुद्धा याच्यासाठी मार्गदर्शित करा। म्हणून या सगळ्यांचं जे मत आहे ते मत आम्हाला ज्याच्यामध्ये अभिप्रायाच्या माध्यमातून जे मिळते ते आमच्यासाठी ऊर्जासाठी आणि आमच्यामध्ये एक आल्हादाची अनुभूती आणण्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि ते आमच्यासाठी महत्त्वदायी ठरतंय। म्हणून आम्ही लवकरच भगवद्गीतेचे क्लासेस चालू करणार आहोत। ते पूर्णपणे निशुल्क असतील आणि याच्यामध्ये कोणताही भाव हा स्वार्थीपणाचा नाही, हा फक्त धर्म संरक्षणाचा असेल। याच्यामध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत। जे काही आहे हे सगळं आपल्याला फक्त सेवा कार्याच्या माध्यमातून करायचं आहे। मंडळी, आजचा आपण संस्कार जो पाहतो या संस्काराचं नाव आहे सीमंतोन्नयन। सीमंतोन्नयन हा संस्कार 16 संस्कारापैकी जर आपण पाहायला गेलात तर हा तिसरा संस्कार आहे। गर्भावस्थेमध्ये जर आपण पाहतोय तर 4थ्या महिन्यामध्ये आपल्याला या संस्काराची सुरुवात करायची। मग हा संस्कार करण्याच्या पाठीमागचा हेतू काय, हा संस्कार करण्याच्या पाठीमागचं नेमकं शास्त्रकारांचं कारण काय, नेमका त्याचा हेतू काय आणि विज्ञान आपल्याला याच्यासाठी का सहमती देत आहे, आपल्याला या सगळ्या गोष्टी याच्यात पाहायच्या आहेत आणि त्यासाठीची आजची आपण ही सुरुवात आहे। मंडळी, याच्यामध्ये जर पाहते तर सीमंतोन्नयन संस्कार जर आपण पाहिला तर हा शब्द जर आपल्याला कशासाठी जाणवतोय किंवा कशा संदर्भात आपल्याला मिळतोय याच्यासाठी जर आपण बघत असू तर शास्त्रकारांचं मत आहे की सीमंतोन्नयन हा शब्दाचा विग्रह सीमनं
अंतः इति सीमंतः अशा पद्धतीचा आहे. अजून जर पाहताय तर याच्यामध्ये सीमंतस्य उन्नयम इति सीमंतोन्नयम असा पण याच्यामध्ये विग्रह आपल्याला सापडतो. म्हणून त्यानुसार मग आपल्याला सीमंतोन्नयनाचे एक पद्धती किंवा याचा एक विग्रह आपण त्याच्यानुसार केला पाहिजे. मंडळी, मानवाचे मस्तक हे 5 अस्थिसंधीने बनलेले असून त्या संधींना सीमंत अशी संज्ञा आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलात तर मानवी शरीरामध्ये नाभी, टाळू इत्यादी पद्धतीचे मुख्य 3 आहेत. सीमंतोन्नयन विषय आपण जर ज्यावेळेस बघू ना तर याच्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने टाळूची स्थिती जी आहे ती पूर्ण संवेदनशील आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला गर्भवती स्त्रीचं संरक्षण पूर्ण व्हावं यासाठी आपल्याला एक पद्धती आहे. म्हणजे याच्यावर जर पाहायला गेलो ना तर पहिला काय झालंय, गर्भाची अवस्था झाली तयार. गर्भाची अवस्था तयार झाल्याच्या नंतर गर्भधान संस्कार झालाय, गर्भ तयार होतोय. त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 महिन्यामध्ये पुंसवन संस्कार दिलाय. हा पुंसवन संस्कार गर्भस्थिती तयार झाल्याच्या नंतर गर्भाला आणि त्या गर्भवती स्त्रीला आरोग्य चांगलं लाभावं ह्यासाठी केलेली परंपरा म्हणजे नाकावाटे आपण एक रस सोडतोय जो गर्भाला जाऊन आपल्याला पूर्णपणे सुरक्षित कवच देतोय. आता हा तिसरा जी पद्धती आहे याचं नाव जे आहे सीमंतोन्नयन. हा सीमंतोन्नयन काय करतो तर आपल्याला जशी गर्भस्थिती, नाकावाटे असलेली पूर्णपणे आरोग्यविषयक सेवा आणि त्याच्यानंतर टाळूवाटे असलेले एक नाही का आपल्याला आरोग्यविषयक स्थिती ही पूर्णपणे अनुकूल पद्धतीला आपल्याला त्याच्या नाही का सामोरं जाता यावं. ही कोणतीही गर्भावस्थेचे जे 9 महिने जे आहेत हे 9 महिने कुठेही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या गर्भवती स्त्रीला जाणवू नये म्हणून केलेली आपल्याला एक परंपरा जी शास्त्रसहमतीने आणि विज्ञानाच्या पूर्णपणे अनुकूल वक्तव्यानुसार किंवा त्यांचं पूर्णपणे पाठिंब्यानुसारच आपल्यापर्यंत आली. ऋषीमुनींनी जे आपल्या समोर मांडलं हे पूर्ण वैज्ञानिक तथ्यदायी आहे म्हणून मग आपण त्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. पुढची स्थिती जर आपण पाहू तर याच्यामध्ये गर्भवती स्त्रीला हा संस्कार स्त्रीच्या आयुष्यात केवळ एकदाच म्हणजे पहिल्या गर्भावस्थेच्या स्थितीमध्ये केला पाहिजे. दुसऱ्या वेळेस गर्भधान संस्कार झालाय किंवा तिसऱ्या वेळेस संस्कार झालाय तर दरवेळेस आपल्याला सीमंतोन्नयन संस्कार करण्याची आवश्यकता नाहीये. हे पहिल्या गर्भावस्थेमध्ये असतानाच आपल्याला ते करायचंय म्हणून मग त्याला सीमंतोन्नयन संस्कार म्हणून बोललेला आहे. मंडळी, पाहायला गेलं त्याच्यामध्ये नेमकं काय तर यामध्ये पूर्णपणे जर एक अंग शास्त्राच्या बाहेरचं पण फक्त एक फॅक्ट जर पाहिलं ना तर याच्यामध्ये आपल्याला गर्भावस्थेच्या स्थितीमध्ये स्त्रीला एक पाठिंब्याची आवश्यकता असते मानसिक दृष्टिकोनाने आणि याच्यामध्ये पुंसवन संस्कार बघताय किंवा मग सीमंतोन्नयन संस्कार बघताय. यामध्ये पूर्णपणे जर आपण पाहू तर पतीने पत्नीची घ्यायची काळजी ही नेमका कशा कशा दृष्टीने घ्यायची आणि अध्यात्माच्या दृष्टीने कशी घ्यायची. अध्यात्म दृष्टीनेच का, कारण अध्यात्म आपल्याला भावनेशी जोडून ठेवत आहे. मग ज्या वेळेस पती आणि पत्नी या दोघांचं भावनिक मिलन होत आहे त्यावेळेस तुमची नाही का पूर्णपणे काळजी एकमेकाच्या दृष्टीने घेतली जाते. या दरम्यान शारीरिक दृष्टिकोनाने पत्नी सक्षम आहे म्हणून गर्भधारणेचे संस्कार जे तिच्यावर पूर्णपणे चालत झाले, शरीर पण तिला साथ देत आहे. पण शरीर जरी तिला साथ देत आहे तरी त्या दरम्यान मानसिक दृष्टीने आपल्याला तिला पक्क करणं गरजेचं असतं आणि मानसिक दृष्टिकोनाने जर गर्भवती स्त्री खचली तर त्यावेळेस काही ना काहीतरी घातक स्थिती सुद्धा तिच्यासमोर उभी होऊ शकते. मग ही स्थिती पूर्णपणे घातक परिस्थिती जी आहे तिच्यासमोर उभी होऊ नये म्हणून मानसिक दृष्टिकोनाने तिला पाठबळ देण्याचं काम आपल्याला ह्या संस्काराच्या दृष्टीने पती परमेश्वराच्या माध्यमातून तिच्यासमोर आणले जातात जेणेकरून तिचं मानसिक खच्चीकरण होऊ नये. तिला जे पण होईल तिला त्याच्यासाठी पूर्णपणे एक आपल्याला मानसिक पाठबळाची पक्की भिंत तिच्यासमोर पाठीमागे उभी राहिली पाहिजे. म्हणून मग हे संस्काराचे विश्लेषण किंवा संस्काराची परंपरा आपल्या समोर आणल्यात. मंडळी, याच्यामध्ये जर पाहायला गेला तर अजून परत पुढे कशा पद्धतीचे याच्यामध्ये गणपती पूजन, पुण्यावाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्धापर्यंतचे सगळे कर्म करून घेऊन आशीर्वादाच्या अंतर्गत आपल्याला याच्यामध्ये सीमंतोन्नयन संस्कार पूर्ण करायचा आहे. मग यामध्ये काय करायचं की याच्यामध्ये पतीने आपल्याला गर्भावस्थेच्या स्थितीमध्ये म्हणजे महिन्याच्या गर्भधारणा झाल्याच्या नंतर 3ऱ्या महिन्यामध्ये किंवा 4थ्या महिन्यामध्ये पर्यायी आपल्याला हा संस्कार करायचा आहे. याच्यामध्ये पहिल्या गर्भाच्या वेळेस 4थ्या महिन्यामध्ये योग्य दिवस पाहून आपल्याला हा संस्कार करायचा आहे. तथापि विहितकाली हा संस्कार न घडल्यास पुढे प्रसूतीपूर्व कोणत्याही महिन्यात तो करता येतो. याच्या पाठीमागे सुद्धा त्यांनी कालाय तस्मै नमः या मतानुसार आपल्याला काळाप्रमाणे त्याचा निर्णय घेतला पाहिजे असंही मत ज्योतिषकारांचं किंवा धर्मग्रंथकारांचं आहे. पुढे त्यांचं काय मत आहे की पुंसवन संस्कार आणि आपल्याला याच्यामध्ये जर पाहायला गेला तर अनवलोभन संस्कार पण एक पद्धती आहे. ह्या दोन्ही संस्काराच्या दरम्यान आपल्याला हा पुंसवन संस्कार करायचा आहे. जर समजा याच्यामध्ये पुंसवन संस्काराला उक्त तिथी आपल्याला भेटत नसेल तर ह्या परंपरेनुसार पण आपण पुंसवन संस्कार करू शकतो हे त्यांचं मत आहे. मग पुंसवन संस्कार करतानाची आपल्याला ही पुढची पद्धती जी आहे ती आपल्याला पुढची पद्धती आपण त्यानुसार घेतली पाहिजे. साधारणपणे 4थ्या महिन्यामध्ये आपल्याला गर्भावस्थेमध्ये जेंडरची स्थिती कळते. म्हणजे याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर
लिंग सुस्पष्ट होऊन गर्भ आकार घेऊ लागतो, आपल्याला यामध्ये अशी पूर्णपणे स्थिती आपल्याला याच्यामध्ये जाणवते. मंडळी, याच कालावधीमध्ये हृदयामध्ये देखील चेतनेचा प्रवेश होतो. मग ह्या टायमिंगला ज्यावेळेस हृदयामध्ये चेतनेचा प्रवेश होतो त्यावेळेस त्या गर्भवती स्त्रीला द्विहृदयी नावाचा शब्द वापरलेला आहे. द्विहृदयी म्हणजे काय, तर आता म्हणजे पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, तर आता हा चौथा महिना जो आहे, या चौथ्या महिन्यामध्ये ती आई एका हृदयाची राहिलेली नाही. त्या आईच्या स्थितीमध्ये 2 हृदय आहेत. एक गर्भधारणेमध्ये झाल्याच्या नंतर गर्भामध्ये असलेला हा चौथा महिन्यामध्ये तयार झालेला गर्भाला हृदयाची चेतना जागृती झाली, मग पहिलं ते हृदय, आणि दुसरं हृदय म्हणजे जे आईमध्ये आहे, मग तिला द्विहृदयी असे शब्द वापरला, म्हणजे 2 हृदयाची असलेली स्थिती तिची आहे, त्याला द्विहृदयी पद्धती म्हणलंय. चैतन्याचा हा आविष्कार हृदयस्थित असल्यामुळे मातेमध्ये विलक्षण मानसिकतेचं स्थिरतेनंतर आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. म्हणूनच ह्या काळामध्ये मातेच्या मनावर होणारे संस्कार हे पूर्णपणे बाळावर जसेच्या तसे उतारला जातात. हे त्याच्या पाठीमागचं तथ्य आहे. मंडळी, याची थोडीशी नाही का तुम्ही पाठीमागे एक आपण स्टोरी जर जातोय ना इतिहास कालामध्ये, तर अभिमन्यूची स्थिती आपण जर बघू ना, तर अभिमन्यूची स्थिती ही पूर्णपणे आपल्याला याचा संदर्भ घेण्यासाठी एकदम योग्य निर्णयाची आहे आणि एकदम योग्य स्टोरी आहे. अभिमन्यू ज्यावेळेस गर्भावस्थेमध्ये होते, सुभद्रेचे, अभिमन्यूच्या आईचं नाव सुभद्रा, सुभद्रेच्या ज्यावेळेस ते गर्भावस्थेमध्ये होते त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी ज्या पद्धतीने त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन केलं एक एक, कारण अभिमन्यू चक्रव्यूहाची जी परंपरा जाणला किंवा त्याच्यातली त्यांनी पूर्णपणे जी माहिती घेतली किंवा त्याच्यामध्ये जो एकदम निपुण राहिला, हा कशामुळे, तर गर्भावस्थेमधूनच तो शिकून पुढे आला. परंतु तिथे झालं काय, सुभद्रेने पूर्णपणे गर्भावस्थेमध्ये जे आपलं बालक आहे त्याच्यासाठी ही सगळी परंपरा जी आहे ते आपल्याला त्याच्यासमोर त्यांनी मांडली. म्हणून पहिल्यापासून आपल्याला सगळे पाहत जर आलात ना, तर गर्भावस्थेमध्ये असताना 9 महिन्यामध्ये आपल्याला हे धार्मिक पारंपरिक सगळ्या अध्ययन करत आलं पाहिजे, याच्यासाठी ते गरजेचं आहे. तर त्यावेळेस स्थिती अशी झाली, त्यांनी पूर्णपणे ती चक्रव्यूहाची रचना कशी आहे, चक्रव्यूहामध्ये जायचं कसं इत्यादी या सगळ्या गोष्टी शिकल्या. परंतु चक्रव्यूहातून ज्यावेळेस बाहेर यायची स्थिती आली, बाहेर यायची स्टोरी आली, बाहेर याचं मार्गदर्शन आलं, त्यावेळेस सुभद्रेला आली निद्रा म्हणजे झोप. त्यामुळे चक्रव्यूहामध्ये जायचं कसं हे अभिमन्यू शिकला. परंतु त्या दरम्यान सुभद्रा झोपलेली असल्या कारणाने, तिला निद्रा अवस्था आल्याच्या कारणाने अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचंय याचं मार्गदर्शन झालं नाही. म्हणून अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकला. याचं स्थितीचं एक संदर्भ आपण याच्यासाठी घेतला की गर्भावस्थेमध्ये आपल्याला याच्यामध्ये अभ्यासाच्या दृष्टीने आईवर पूर्णपणे होणारे संस्कार हे जसेच्या तसे गर्भावर होतात, त्या बाळावर होतात. त्यामुळे मग आईने ह्या 9 महिन्याच्या दरम्यान आपल्याला जेवढं होईल तेवढे पूर्णपणे वेदांतीय ग्रंथ, पूर्णपणे सुभाषित, पूर्णपणे उपनिषद, पूर्णपणे वेद, पूर्णपणे शास्त्र ह्या सगळ्यांचं अध्ययन केलं पाहिजे. जसं वेदाचं अध्ययन केलं पाहिजे, जसं शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे, तसंच शास्त्राचं अध्ययन पण करणं या दरम्यान गरजेचं आहे. म्हणून शास्त्राचं अध्ययन यथोचित झालं, शास्त्राचं अध्ययन यथोचित झालं, म्हणून जिजाईच्या उदरामध्ये आपल्याला शिवबाचा जन्म झालेला जाणला आणि तो दिसला. मंडळी, याच्यामध्ये फक्त शास्त्राचं जर आपण याच्यामध्ये चिंतन जर केलं, एक छोटेसं तुम्हाला उदाहरण सांगू का, जर समजा आपल्याला कोणत्या आपण बसमध्ये जातोय ना, तर बसमध्ये जाताना याच्यामध्ये एका सीटवर बसलेल्या जर टिळाधारी जर कोणता माणूस असेल, जो वारकरी आहे, जो ज्यांनी कपाळी टिळा लावलेला आहे, अशा माणसाला लगेच सांगितलं तरी की उठ, मला बसायचंय त्याच्यामध्ये. पण त्यावेळेस पण त्या ठिकाणी तो माणूस उठतो का, कारण मग जगाच्या कल्याणा संतांची विभूती म्हणे की तुम्हाला जगाचं कल्याण करायचंय, तुम्ही उठा, आम्हाला बसायचंय. याच्यासाठी तुम्हाला नाही का पूर्णपणे संसाराचं काळजी घ्यायची आहे, तुम्हाला पूर्णपणे संसाराचं या सगळं नियोजन द्यायचं आहे, मग तुम्ही उठा, आम्हाला बसू द्या. त्यावेळेस तो वारकरी उठतोही, त्याच्यामध्ये त्या लोकांना बसूही देतो. त्यामुळे मग आज आपल्याला पूर्णपणे त्रासदायक स्थिती कधी कधी ह्या सगळ्या लोकांना सुद्धा जाणवते. पण मंडळी, एक याच्यामध्ये शास्त्र हे कशासाठी सांगतोय, याचं कारण याच्यासाठी सांगतोय की त्यावेळेस त्यांच्यामध्ये शास्त्राची, विज्ञानाची पूर्णपणे माहिती होती, म्हणून तिथे वाद न घालता तो वारकरी तिथून उठला. त्या ठिकाणी त्यांनी त्या माणसाला, जो माणूस एकदम उन्मत्तपणाने त्या वारकऱ्याला बोलला, त्यानुसार ते उठलेही, तो माणूस तिथे बसलाही. त्यावेळेस विवेक होता, चातुर्य होतं, ज्ञान होतं, म्हणून वाद घातला नाही. त्याच्यामुळे शास्त्र पण त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, म्हणजे अध्ययन पण त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पण एक असं पण आहे की जर समजा सेनेवर आपल्याला त्या ठिकाणी सीमेवर उभे असलेले जेवढे पण आपले सेनापती आहेत, आपले जवान आहेत, जोपर्यंत या जवानांनी शस्त्राचं पूर्णपणे ज्ञान घेतलेलं नाही तोपर्यंत आपल्याला भारतामध्ये शास्त्र सुरक्षित राहिलेले नाही. आज
पूर्णपणे सीमेवर असलेल्या जवानांनी त्याचं एकदम पूर्णपणे सक्षमीकरणानुसार आपलं संरक्षण करतायत. सीमेवरचे जवान आज तैनात आहेत, आपलं संरक्षण करतायत. म्हणून भारतातल्या शास्त्र सुरक्षित आहेत. त्यासाठी शस्त्र आणि शास्त्र या दोघांचं अध्ययन पण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणून आज वर्तमान स्थितीमध्ये आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीचं अध्ययन आपल्यासमोर आणणं गरजेचं आहे. आणि सगळ्या आयांनी, सगळ्या मातृत्वानी आणि सगळ्या याच्यामध्ये असलेल्या गर्भवती स्त्रियांनी आपल्याला शस्त्राचं आणि शास्त्राचं पूर्णपणे अध्ययन सुरू करावं या गर्भावस्थेच्या कालामध्ये, जेणेकरून त्या बाळावर जसेच्या तसे पडतील. पण आज नेमकं होतं काय, या गर्भावस्थेच्या स्थितीमध्ये 9 महिन्यामध्ये नेमकं आपल्याला रेस्ट डॉक्टरांनी घ्यायला सांगितलेले आहे. आणि या दरम्यान आई जी गर्भवती स्थितीमध्ये असलेली जी स्त्री आहे ही जास्त वेळ घरामध्ये काढते आणि नको त्या मालिका पाहते. त्यामुळे मग आपल्याला यामध्ये जशाच्या तसा बालकामध्ये ती रूपांतर दिसतंय आणि जसाचा तसा बालक जो मालिकेच्या दृष्टीने आपल्याला पाहायला भेटतोय तो त्या घरामध्ये किंवा त्या गर्भामध्ये किंवा आलेला तो बाळ जो आहे तो आपल्याला त्यामध्ये जाणवते. मंडळी, याच्यासाठी आपल्याला पूर्वपासून आपल्या घरामध्ये जर समजा गर्भवती स्त्री असेल तर तिच्या बेडरूममध्ये कृष्णाचा फोटो लावावा, तिच्या बेडरूममध्ये ध्रुव बाळाचा फोटो लावावा, तिच्या बेडरूममध्ये छोटे छोटे असे एक तत्वज्ञान किंवा छोटे छोटे असे जे संन्यासी आहेत, जे संत आहेत, ज्यांनी समाजाला उत्तम नेतृत्व दिलंय, यांचे चरित्र, यांचं चित्र याच्यासाठी लावतात की ते बाळावर पूर्णपणे संस्कार त्याचे पडले पाहिजेत. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या. मंडळी, थोडंसं या संस्काराचं जर आपण स्वरूप जर पाहायला गेलो तर यामध्ये या दिवशी उभयतांनी प्रातःकाळी अभ्यंग स्नान करायचंय. या दिवशीचं स्नान हे अभ्यंग पद्धतीचं असावं, आपल्याला ते स्नान करायचंय. आणि कार्यारंभी आपल्याला एक मुख्य संकल्प करून कार्याची सुरुवात करायची. हा संकल्प नेमका कसा आहे तर अस्याम मम भार्याया गर्भाभिवृद्धी परिपंथी प्रिया लक्ष्मीभूत राक्षसी गण दुरित निरसनापूर्वक क्षेम सकला सौभाग्य लाभार्थम सीमंतोन्नयन संस्कारम आख्यस्य कर्माहं करिष्ये. अशा पद्धतीचे आपल्याला संस्कार पद्धतीचा संकल्प करून आपल्याला त्याची सुरुवात करायची. मग याच्यामध्ये गणपती पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आयुष्यमंत्र जप इत्यादी सगळ्या गोष्टी करून आपल्याला ह्या स्त्री तत्वावर जे टाळूवर असलेली स्थिती आहे, जे भांगेच्या माध्यमातून आपल्याला जो विधी करायचा आहे, हा विधी करून आपल्याला पुंसवन संस्कार संपन्न करायचा आहे. हा फक्त याच्यासाठी की स्त्री गर्भावर जशी पूर्णपणे आपण काळजी घेण्यासाठी त्याच्यावर गर्भाधान संस्कार केला, गर्भाचं निरोगी पद्धतीने रक्षण झालं पाहिजे म्हणून पुंसवन संस्कार केला, तसं आईचं टाळूच्या माध्यमातून आपण त्याच्यावर एक पद्धती करतोय. त्याचं नाव आहे सीमंतोन्नयन. म्हणून आपण हा सीमंतोन्नयन संस्कार या ठिकाणी आज घेतला. मंडळी, परत नवीन कोणताही विषय घेऊन आणि याच्यानंतरचा संस्कार घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येतोच. तोपर्यंत आता याच्यामध्ये आपले विद्यार्थी नेमके कशा पद्धतीने आपल्याला याचं स्वतःच्या ज्या त्यांनी त्याच्यामध्ये टिप्पणी काढलेल्या आहेत किंवा स्वतःच्या ज्यानुसार त्यांनी चातुर्यतेने ज्या विवेकाने त्यांनी त्यांचा अभ्यास याच्यामध्ये केलाय, हा अभ्यास घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येतो. तोपर्यंत ओम साईराम. नमस्कार, मी अरुंधती शिवाजी देशमुख. आज आपल्यासमोर सीमंतोन्नयन संस्कार हे काय आहे आणि ते कशा प्रकारे केले जाते ते सांगणार आहे. त्या अगोदर मी माऊली केबलचे खूप मनपूर्वक आभार मानते. माऊली केबलद्वारे मी आज आपल्यासमोर पोहोचू शकते, त्यामुळे माऊली केबलचे आणि साईसेवा पूजालयाचे मी मनपूर्वक आभार मानते. सीमंतोन्नयन संस्कार हे काय आहे आणि कशा प्रकारे केले जाते ते मी आज तुमच्या समोर सांगू इच्छिते. सीमंत म्हणजे केस आणि उपनयन म्हणजे भांग पाडणे. सीमंतोन्नयन संस्कार ह्या संस्काराच्या वेळी काही शास्त्रवनीत गुलर वनस्पतीद्वारे गर्भिणी पत्नीच्या सीमंतामध्ये ओम भूर्विनयामी, ओम भूर्विनयामी, ओम भूर्विनयामी हे म्हणून आणि काही वेगळ्या पद्धतीचे क्रिया करून तिच्या पतीने खालील मंत्रोच्चारण केले पाहिजे. येनादिते हि सीमानन्नयाति प्रजापतिर्महते सौभगाय तेनाहमस्यौ सीमानन्नयामि प्रजामस्ये जरदष्टिं कृणोमि. अर्थात ज्या प्रकारे देवमाता अदितीचे सीमंतोन्नयन हे प्रजापतीने केले होते, त्याच प्रकारे मी या गर्भिणी स्त्रीचे सीमंतोन्नयन करून मी तिच्या पुत्राला जरावस्थापर्यंत दीर्घ आयुष्य देत आहे. सीमंतोन्नयन संस्काराच्या शेवटी काही वृद्ध ब्राह्मण स्त्रियांद्वारे तिला शुभ आशीर्वाद दिले जाते. सीमंतोन्नयन संस्कारामध्ये पुरेशा तुपात खिचडी करून त्या गर्भिणी स्त्रीला खाऊ घालण्याचे विधान आहे. याचा उल्लेख गोभिलगुह्य सूत्रामध्ये ह्या प्रकारे केला आहे. किं पश्यासि त्युक्त्वा प्रजामिति वाचयेत् तन्सा स्वयं भुजित
वीरसूर्जीव पत्नीति ब्राह्मणं मंगलाभिर्वाग्भिपासिरन. अर्थात त्या गर्भिणी स्त्रीला विचारण्यात येते की तू काय पाहत आहेस. त्यावर ती गर्भिणी स्त्री म्हणते की मी संततीला पाहत आहे. त्यानंतर सीमंतनयन संस्कारामध्ये उपस्थित असलेल्या सर्व स्त्रिया त्या गर्भिणी स्त्रीला शुभ आशीर्वाद देतेवेळी म्हणतात की तू एका जिवंत संततीला उत्पन्न करणार आहेस, त्यामुळे तुला अखंड सौभाग्य प्राप्त हो. Hello everyone, this is Shreya Balkrishna Bosle. Today I am here in the presence of Mauli Kebal and Sai Seva Pujale with a new topic, and that is Simanton Nayan. Simanton Nayan is the third of the 16 sanskar in the ancient texts of Hinduism. It is observed in the last trimester of the pregnancy to wish for a safe delivery, and it is as similar as baby shower. The authorities are not unanimous whether this sanskar should be performed for the first child or it should be performed for every child. So now we'll see the in-depth description, or we can say in-depth information about Simanton Nayan. Simanton Nayan is also called as Simanta or Simantakarana, which literally means parting the hair upwards. The significance of this ritual is to wish for a safe delivery, the healthy development of the baby, and for a safe delivery to mother. Simantanayan ritual is described in many Gruha Sutra, but Kane state that there is a great divergence in detail, which may cause the rite of passage emerged more in recent era before it receded into the background. The texts do not agree whether the rite of passage is to be celebrated before or after the Punsavan, earlier or later stage of pregnancy, or the nature of ritual celebration. The texts also disagree whether the Simantanayan was of the baby or of the pregnant woman. The former implies that it must be repeated for every time, but later on the former implies that it should be considered once for the pregnant woman with her first pregnancy. The common element was the father and the mother getting together with their friends and family when he uplift his hair upwards. The common element was the husband and the wife getting together with their friends and family, and then he parts her hair upwards at least 3 times. In modern times, parting of hair, rite of passage, was rarely considered, but when it is observed was called as Athagulan, which is done in the 8th month of the pregnancy with fruits, flowers, and to cheer the pregnant woman in her last stage of the pregnancy. It is most commonly used evolved ritual that shares some characteristics of baby shower, where the friends and relatives of the pregnant woman come together, meet, acknowledge and satisfy the food cravings of the expectant woman, give gifts to the mother and to the baby in the 7th or 8th month of the pregnancy. In modern times, the Yajnavalkya Smriti Shlok 3.79 asserts that the desire of the pregnant woman should be satisfied for the healthy development of the baby, to prevent miscarriages and her health. This rite of passage was originally given some names such as Simanta, Valyakapu, Godbharai and Simantam. Now it's time for ceremony. According to Paraskar Gruhya Sutra, at the beginning of this ceremony, the pregnant wife sits on a chair with a caressing attention. The husband himself parts her hair at least 3 times. First with the bunch of Udambara seeds, fruits we can say. Third with the bunch of Darbha grass, and after a porcupine quills having 3 white spots, and finally with a stick of Viratra with us full of spandal, chanting 3 mantras, which is also called as Mahavyarati, Bhur, Bhuva, Swaha. But according to Bauddhayan, different 2 verses are being chanted. After the Simantanayan and until the birth, the pregnant woman is to expected not to overexert more, and the husband also be with her and not to travel a distant land. Hi everyone, I am Sanjana Mahesh Patkar, studying in Government Polytechnic 3rd year Diploma Electronics Engineering. Today we all have gathered here to tell you about the 3rd sanskar, that is Simantanayan sanskar of the 16th sanskar. Thank you Sai Seva Pujale and Mauli Kebal for giving us this opportunity. Simantham. Simantham or Punsavan Simantham, also known as Valai Kapu, is popular in South Indian states of Karnataka, Telangana, Tamil Nadu and Andhra Pradesh, which is followed in the 6th, 7th and 8th month of pregnancy. Although in ancient times this was applied to every child, but now it is only limited to the firstborn.
The word Simanthan refers to the parting of the hair just above the eyebrow, where the goddess of wealth, Sri Mahalakshmi, resides. This follows the practice of applying kumku in the parting of the hair to propagate Sri Mahalakshmi. It is said that when a woman delivers a child, a girl child is considered to be the embodiment of Sri Mahalakshmi. From the day of formation in mother's womb, a child is grown in different stages with stipulated womb. Although brain formation takes place much earlier, but memory cells are activated after the 7th month of pregnancy. Then the unborn child can hear the vibrations and sounds of the surroundings through it. Vedic tradition that calls for the recitals of relics and verses known as Udakshanti Japam that last for an hour and a half. A woman is then bathed with consecrated cold water without addition of any hot water. This is done even in the late evening, where the child in the womb shakes, jerks in the stimulated womb. A bangle ceremony is also done where the woman is decorated with various colorful bangles, and then she is sent to her house for 2 months before the delivery of the unborn child. Each Vedic mantra is designed for a specific stimulation so that its phonetic vibration reach to its fullest value. Udakshanti Japam is done so that the pregnant woman gets confidence and the blessings of the members are given to her for the normal delivery of the child. Hi everyone, myself Kritika Mahesh Patkar. Today I am going to elaborate you the Simantonayan Sanskar, which is one of the 3rd Sanskara among the 16 Sanskaras. Now this Simantonayan ceremony is usually conducted by the pregnant lady's mother. In Andhra Pradesh state, the Simantonayan ceremony is celebrated for the pregnant lady on the auspicious day, typically in 5th, 7th and 9th months of pregnancy. Long ago, this ceremony was celebrated twice, once by the in-laws of the pregnant lady and the other time by her parents. But these days, it is celebrated into a single elaborated function where it is conducted by her parents and gifts are brought to her by her in-laws. This ceremony is celebrated during the first pregnancy only. Now these gifts include a sari with 2 blouse piece, basket full of 5 to 9 kinds of sweets and savory items along with the fruits. These savory items include sakinalu and madugulu, where the sweet items include arsanalu, garzulu and laddulu. Fruits includes apple, pomegranates, mosambi, pineapple but no bananas. After this, an elaborated lunch or dinner is served by the in-laws. Now after all this is done, the pregnant lady and her man sits in the chair facing towards the east. Now she is anointed with kumkum, gandham and paspu, which is called as turmeric, also known as haldi, which is used for mangalyam. It is applied to her feet by the pregnant lady's mother. Then the mother offers a sari with a blouse piece along with a string of jasmine flowers in the sari vulu. Then she applies kumkum and offers clothes to the man, which are given by her father. Now the in-laws are seated adjacently and they are also served clothes and anointed with kumkum by the parents of the pregnant lady. Now the woman takes all these gifts, adorns herself, goes to the deity and offers prayer. Meanwhile, all the other women who are present are also offered with paspu and gandham. Now the woman and her man comes and sit in the chair. The mother offers kumkum, gandham and paspu to the pregnant lady. Then she places 2 green glass bangles on each hand. The mother then serves 4 kinds of fruits and 5 types of sweet and savory food items, a total of 9 food items on the pregnant lady's vulu. Now she blesses her with akshantalu for safe delivery. The mother then places 5 kinds of sweets and savory items in the man's vulu. A little girl sits beside the pregnant lady. 4 older women perform the same ritual, but they offers 1 fruit and 4 types of savory and sweet items, a total of 5 food items.
The woman is then given Mangal Aarti by 5 older women and traditional songs are sung. Then the pregnant woman is assisted in getting up carefully, taken to the deity to offer the prayers along with the vulu, where she places 5 food items in her vulu and the rest of the items in the tray. These food items are to be eaten by the woman, man or children. Then the woman is fed with several sweet items and pulihora rice. Then she returns with her vulu and takes all the blessings from her in-laws, mothers, husband, sister-in-law and so on by touching their feet. Then she places the rest of the food items in her vulu and the rest of the items near the deity. The in-laws will offer the female guest with kumkum, paspu and flowers, a gift bag which contains betel leaves, betel nut, sweets and coins. Hello everyone, I am Hasti Nitin Patel, pursuing the degree in Bachelorette of Mass Media and Communication. So today we all have gathered here to speak up about the third sanskar, that is Simantonayan Sanskar. So what is basically Simantonayan Sanskar? In Karnataka, Simant refers to the occasion conducted in pregnant woman's parents' home to seek the blessings by the Lord for the safe delivery and happy life. The pregnant woman is presented with various gifts. This celebration in some way is similar to the Western practices of baby shower. The ideal goal aside, in the times it has become necessary for the display of gold ornaments, lots of food and an extravagant shipping rituals. This is not an original intention of the function. In Tamil Nadu, the Simanta ceremony marks a woman's passage into motherhood and celebrates her fertility. Simanta is a ritual performed widely throughout Tamil Nadu by Hindu by the preparation for a woman's first delivery, and its primary functions are to satisfy the pregnant lady's desires, bless her and ensure a safe delivery with a healthy baby. Simanta has become much more elaborate and expensive according to the women, scholars and religion figures interviewed by Valhoen. Food has always been a central feature of ceremony, but the amount of food has multiplied and sweets have taken a more important role. Expected first-time mothers are now more likely to receive cash, gold ornaments, and consumers items like household appliances and in greater amount. The husband families often request certain gifts, unlike in past where guests bought gift they had chosen. There is an increasing emphasis on displaying foods and gifts at the Simanthan, which is not the case in the past. Hello everyone, I am Nayan Sanjay Patel. I have completed my studies in Bachelor in Management Studies and I am working in Tata Consultancy Services from past 3 years. I would like to thank Mauli Cable and Sai Seva Pujale who gave us this opportunity to share information about ritual guidance. The third sacrament of ritual guidance of Sanskar is Simanton Nayan. Simanton Nayan Sanskar is the third sacrament in Hindu religious rites. This sacrament is an extension of Punsavana. This literal meaning is Simant, meaning the hair and upgrade. During this ritual ceremony, the husband used to lift the hair of wife upward while grooming. Hence, the name of this ceremony was named as Simanton Nayan. The purpose of this sanskar was to keep the pregnant woman full of positive thoughts while providing mental strength. With the growth of this child, new desires arise in the heart of mother. Full desires plays an important role in the mental health of child. Everything and is a participation in every happiness and sorrow of the mother. Therefore, this sanskar must be performed in the 6th or 8th month. This rite is performed to prevent abortion. A fetus that has been fallen in the 4th, 6th and 8th month by the mother. Sometimes the mother dies because at this time the Indra power in the body prevails. However, in the 7th month, the aborted fetus can survive by performing the ritual during these 3 months. In Indra, Vidyut becomes calm, which eliminates the possibility of miscarriage. This sanskar is performed in the 4th, 6th or 8th month by the pregnancy. Well, only the 8th month is suitable. Its purpose is to purify the womb and to provide inspiration to the mother. It is noteworthy that after the 4th month in the womb,
the child's organs, heart, etc. At this time, the fetus starts to become teachable. A new consciousness power starts awakening his mind and intellect. In such situation, the effect good values that are instilled, they have a deep effect on the mind of the child. आपला एक ड्रेस कोड असतो. पर्टिक्युलर ड्रेस कोड घालणं गरजेचं आपला एक ड्रेस कोड असतो. आपला एक ड्रेस कोड असतो. जब मंदिर जाते तब पर्टिक्युलर ड्रेस कोड घालणं गरजेचं आहे का? नमस्कार मंडळी, आम्ही तुमच्या समोर आज एक प्रश्न घेऊन आलो आहे जो आम्हालाही पडला आहे की प्रत्येक ठिकाणी जाताना आपला एक ड्रेस कोड असतो. जसं आपण ऑफिसमध्ये जातो तर आपण फॉर्मल्स वेअर करतो. जैसे पार्टी में जाते हैं तो फंकी वेयर करते हैं. करेक्ट. जसं आपण शाळेत जातो तर तिकडचा एक स्पेसिफिक युनिफॉर्म असतो आपला. बट श्रेया, वैसे ही जब आप मंदिर जाते हैं तब क्या? मंडळी, तुम्हाला काय वाटतं, जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा पर्टिक्युलर ड्रेस कोड घालणं गरजेचं आहे का? नमस्कार मंडळी. तुला मागतो मागणे एक द्यावे, करा जोडितो दीन अत्यंत भावे, भवी मोहिनी राज हातारी आता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. मंडळी, आपल्या याच्यावरनं पाहायला गेलो तर आजपर्यंत माऊली नेटवर्कच्या माध्यमातून आपण सगळ्याच प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला समर्थन देत आलात. ह्या विषयाला अनुसरून आम्हाला ज्या पण विद्यार्थ्यांना ज्याही प्रश्न पडते, ज्याही पद्धतीचे त्यांची चिकित्सा आहे, जेही त्यांची जिज्ञासा आहे, ह्यानुसार आम्ही आपल्याशी एक संवाद साधू इच्छितोय. ह्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांची एक चर्चेचा एक विषय जो आहे तो विषय म्हणजे वेशभूषा का गरजेचा आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलोत ना तर ज्यावेळेस पण आपल्याला शूटिंग टायमिंगला यायचं आहे त्यावेळेस तुम्ही असेच कपडे घालून या, अशा पद्धतीचा ज्यावेळेस त्यांना आग्रह धरला जातोय, ह्या आग्रहाचा शेवट इथे झालाय की आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी जाताना जर आपण कपडे घातले पाहिजे, कशा पद्धतीचे घातले पाहिजे, आपली वेशभूषा कशी पाहिजे, ह्यावर चर्चा करत 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 हा विषय आज पूर्णपणे एक चर्चा सत्राचं रूप घेताना दिसतोय. मग ह्या सगळ्यांचं मत असं आलं की आपण ज्यावेळेस पण याच्यामध्ये एक चर्चा करू, ह्या चर्चा करताना जसं आपलं मतही आमच्यासाठी एकदम मार्गदर्शक आहे आणि योग्य आहे, त्यानुसार त्याच पद्धतीचं महत्त्वाकांक्षी असलेलं मत म्हणजे आपल्या माऊली नेटवर्कचे जेवढे पण उपभोक्ते आहेत ह्या सगळ्यांचं आहे. कारण हे आजपर्यंत आपल्याला पाहत आलेत, ह्या लोकांनी आजपर्यंत आपल्याशी संवाद साधलाय जो पूर्णपणे मूक पद्धतीने जरी असेल पण तरीही एक आम्ही जी आपल्यासमोर भूमिका मांडतो या भूमिकेच्या दृष्टीने तुम्ही आमच्याशी एकंदरीत एक आमच्याशी संवादच साधत आलात. मग आज हाच संवाद आपण सगळे केबल नेटवर्कचे जेवढे उपभोक्ते आहेत ह्या सगळ्यांशी साधूया, म्हणून या सगळ्यांनी आता हा सगळे विषय आपल्यासमोर आणलाय. या विषयाची सुरुवात अशी आहे की वेशभूषा का असावी, कशासाठी असावी. याला काही शास्त्र सहमती आहे. शास्त्र का सांगतंय, शास्त्रामध्ये वेद जसं प्रमाणित आहे तसं वस्त्र हे पण प्रमाणित आहेत का, हे का गरजेचे आहेत. बस जर वस्त्र आज प्रमाणित आहेत, मग पहिले जे आपल्याला आदिवासी परंपरेच्याही आधी आपण जर पाहायला गेलो तर त्यांची तर नग्न अवस्था होती, मग त्यावेळेस वस्त्र आवश्यक नव्हते का, आजच का आवश्यक आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत करत ह्या चर्चासत्राला आपल्याला पाहायचंय. मंडळी, जर पाहायला गेलात तर शास्त्रामध्ये हे वचन आहे, हे एक प्रकारे एक शास्त्रामध्ये एक श्लोक आहे. ते श्लोक म्हणजे असा की सर्व भूषादिके सोमे लोक लज्जा निवारणे मयोपपासिते तुभ्यम वाससी प्रतिगृह्यता. म्हणजे सर्व भूषादिके सोमे, सर्व आभूषण, सर्व भूषण, सर्व वस्त्र, सर्व वेशभूषा हे का गरजेचे आहेत, तर लोकलज्जा निवारणे. लोकलज्जा म्हणजे ज्यावेळेस पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं शरीरावर ज्यावेळेस आपण एक काही ना काहीतरी आवरण देतो ह्या वस्त्राचं, त्यावेळेस एक लज्जेचं संरक्षण होतंय. म्हणून मग ह्याच्यासाठी आपल्याला हे वस्त्र अलंकार इत्यादी जे आहेत हे परिधान करायचे. पण याच्यासाठी पण एक व्यवस्था निर्माण केलेली या शास्त्रकारांनी की कोणत्याही ठिकाणी काहीही वस्त्र घालून जायला आपल्याला योग्य मानलं नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण पाहू ना, अंत्यसंस्काराच्या वेळेमध्ये आपल्याला पांढरे कपडे घालायचे, पण हे पांढरे कपडे घालून किंवा त्या पद्धतीने स्त्रिया ज्या पांढऱ्या साड्या नसतात, ज्या पद्धतीने पुरुष पांढरे कपडे घालतात, मग तो कुर्ता पायजामा असो, हे पांढरे कपडे घालून जर तुम्ही लग्नामध्ये जर गेलात तर त्यावेळेसचं वातावरण तुम्हाला सगळेजण मूर्खात काढणार हे नक्की आहे. कारण त्या दरम्यान आपल्याला रंगीबेरंगी आणि वातावरण निर्मिती करणारे आणि चांगल्या पद्धतीचे सकारात्मक स्पंदन निर्माण करणारे आपल्याला त्या ठिकाणी वस्त्र पाहिजेत. पण त्या ठिकाणी तुम्ही नकारात्मक स्पंदनाची एक प्रमाणित स्थिती देणारे जर वस्त्र घालून गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला मूर्खामध्ये गिनती केल्या जाते. त्याच पद्धतीचं प्रत्येक
प्रत्येक ठिकाणाची प्रत्येक विशेषतापूर्ण वेशभूषा आणि वस्त्रभूषा आपल्याला या ठिकाणी शास्त्र सहमतीने आणि लोकाचारासाठी असलेली आवश्यकता म्हणून याच्यासाठी आपल्याला ही वस्त्र पद्धती दिलेली आहे। मंडळी, याच्यामध्ये जर आपण पाहू तर ज्या पद्धतीने शालेय अभ्यासक्रमामध्ये जसं आपल्याला वेशभूषा अनिवार्य आहे, जसं आपल्याला कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी तुम्हाला वेशभूषा आवश्यक आहे, तसंच शास्त्रामध्ये कलर थेरपी दिलेली आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये तर त्यांनी सांगितलंय की तुम्ही ज्या वेळेस पण जो तुमचा होरा आहे, जो तुमचा दिवस आहे आणि जो रंग तुम्हाला एकदम व्यवस्थित आहे, सकारात्मक निर्णय देणारा आहे, त्या रंगाचे वस्त्रच तुम्ही नित्यनैमित्तिक घाला। म्हणजे याच्यामध्ये सगळ्याच लोकांना काळे वस्त्र परिधान करण्याची मुभा शास्त्रकारांनी दिलेली नाही। काही निवडक एक स्थिती आहे, त्या लोकांना कृष्ण वर्णीय म्हणजे काळ्या कलरचा कपडा त्यांनी घालावा। बाकीच्या लोकांनी ज्यांना काळा कलर योग्य नाहीये त्या लोकांनी तो घालूही नाही। मग त्याच्यामध्ये जास्त करून सकारात्मक, ज्याच्यामध्ये आबोली कलर असेल, ज्याच्यामध्ये लाल कलर असेल, ज्याच्यामध्ये पिंक कलर असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला पीतवर्ण कलर असेल, पिवळा कलर असेल, ज्याच्यामध्ये आपल्याला क्रीम कलर असेल, मोती कलर असेल, यासारखे जे पण सकारात्मक निर्णय देणारे ग्रह आहेत त्यानुसार त्यांचे जे रंग धरलेत, राखाडी कलर असेल, मग हे सगळे जे कलर आहेत हे कलर आपल्याला कुठेतरी सकारात्मक निर्णयाकडे न्यायला लागतात। मंडळी, याच्यामध्ये जर आपण एक विचार जर करू ना, आपल्या अंगावर सतत डार्क कलरचे जर कपडे जर शरीरावर असतील, अंगावर असतील ना, तर आपल्या स्वभावावर पण त्याचा परिणाम होतो, हे लक्षात घ्या। ज्यावेळेस पण तुम्ही कोणतेही तुमच्या समोर एक असा डार्क कलर आहे जो कलर तुम्हाला नाही का तुमचा स्वभाव परिचय करून देणारा ठरेल आणि त्या कलर समोर जर तुम्ही वेळोवेळी उपस्थित राहाल तर तो कलर तुमचा शांत करण्यामध्ये स्वभाव पण कामी येईल आणि तोच कलर तुम्हाला स्वभाव उग्र करण्यामध्ये पण कामी येईल। ज्या वेळेस जितक्या वेळेस तुम्ही श्वेतवर्ण पांढरा कलर परिधान कराल त्या वेळेस तुम्हाला शांततेमध्ये निर्णय घेण्याची सक्षमता मिळेल। पण ज्या वेळेस तुम्ही अन्य कोणतेही कलर जे राग चैतन्य निर्माण करणारे असतील असे जर कलर आपण घालतो तर त्यावेळेस नित्य आपल्यामध्ये क्रोध कुठेतरी जाणवेल आणि क्षुल्लक कारणानुसार क्रोध येत राहील। म्हणून मग कलर पण तितक्याच महत्त्वदायी आहेत। मंडळी, हे झाले ज्योतिष विषय। वास्तुशास्त्र पण सांगतंय कलर का घालावे। याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलात तर वास्तूमध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये जर आपलं बेडरूम आलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बेडवर कोणतं वस्त्र टाकावं, कोणत्या कलरचं त्याच्यावर बेडशीट असावं, कोणत्या कलरचे आपले कर्टन्स असावे, कोणत्या कलर आपण घरामध्ये नित्यनैमित्तिक लावला पाहिजे आणि घरामध्ये तुम्ही जो भिंतीला पेंट करता तो पेंट पण कोणत्या पद्धतीचा पाहिजे, त्याचा रंग कसा असावा, ह्याच्या पर्यंत वास्तुशास्त्रामध्ये त्यांनी निर्णय दिलेत। म्हणजे रंग आणि आपली वेशभूषा आणि आपल्या ह्या सगळ्या गोष्टी जे वस्त्राशी निगडीत आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला प्रत्येक शास्त्रातल्या प्रत्येक विभागामध्ये तेवढंच तथ्यदायी कारण आहे। हे फक्त मजा नाही आहे। त्याच्यामुळे मग आपल्याला याच्यामध्ये पाहता हा निर्णय थोडासा जसं आपण लोकाचारासाठी घेतो तसा महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या सगळ्यांनी एक घेतला पाहिजे। तो म्हणजे ज्या आग्रहाने आपण कोणत्याही क्षेत्री जाताना तुम्ही त्या ठिकाणचे कपडे परिधान करता, नंतरच प्रवेश करता, त्यानुसार आपण कोणत्याही देवस्थानामध्ये जाताना, तुम्ही कोणत्याही मंदिरात जाताना एक लोकाचार म्हणून नाही तर तुम्ही तुमच्या संस्कृतीचे प्रदर्शन एकदम सक्षम रीत्या आणि सकारात्मकरित्या कराल। याच्यासाठी त्याच पद्धतीचा आणि त्याला अनुकूल असेल असाच तुम्ही तुमचा वेशभूषा ठरवली पाहिजे आणि त्या वेशभूषेनुसारच तुम्ही तिथे गेले पाहिजे। महाराष्ट्राच्या जर बाहेर तुम्ही जाल तर तुम्हाला प्रत्येक प्रांतामध्ये आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन करणारी एक स्थिती मिळेल। याच्यामध्ये आपल्याला कोणतेही धर्म परंपरेशी वेदविवाद नाहीये, याच्यामध्ये कोणाशी आपण भेद करत नाहीये, याच्यासाठी कोणाशीही आपल्याशी वादविवाद नाहीये। प्रत्येक परंपरा आणि प्रत्येक संस्कृती आपल्यासाठी महत्त्वदायी आहे। आपले मुस्लिम बांधव जर मस्जिदमध्ये जात असतील तर त्यांच्या याच्यामध्ये त्यांची वेशभूषा अनिवार्य आहे। आपले ईसाई बांधव जर त्यांच्या संस्थेमध्ये जात असतील, देवस्थानाला जात असतील तर त्यांच्या ठिकाणी त्यांचे वस्त्र आणि वेशभूषा अनिवार्य आहे। आपल्या मंदिरात का नाही? कारण आपण त्याचा आग्रह धरला नाही। ज्यानुसार आपण आपल्या संस्कृतीचं पालन करण्यासाठी आग्रही बनू, ती संस्कृती आणि ती परंपरा संरक्षित तर राहीलच पण त्याच्यामध्ये संवर्धन पण तितक्याच परंपरेने होत राहील। म्हणून आमचा ॲज अ ब्राह्मण म्हणून आणि सामाजिक नेतृत्व देण्यासाठी आपण आम्हाला जी गुरुजी उपमा दिली आहे त्यानुसार तो आदेश म्हणून किंवा आग्रह म्हणून म्हणा किंवा विनंती म्हणून म्हणा किंवा वयानुसार मी आपल्या सर्वांपेक्षाही लहान आहे त्यामुळे एक शिष्य आग्रहाची एक विनंती म्हणून म्हणा, पण तुम्ही ज्या वेळेस कोणत्याही मंदिरात प्रवेश कराल, कोणत्याही धार्मिक क्षेत्री प्रवेश कराल, कोणत्याही देवस्थानाला प्रवेश कराल त्यावेळेस आग्रह धरा की तुम्ही
पारंपरिक वेशभूषेनेच मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे. ते कशासाठी? तर तुम्ही ज्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही त्या देवत्वाला भेटीसाठी जाल त्यावेळेस त्यांनाही तुम्ही त्या व्यक्तीसाठी ज्यावेळेस कुठेही जाताना एक सौभाग्यवती स्त्री ज्यावेळेस आपल्या पतीसाठी नटते त्यावेळेस त्या पतीला एक आल्हाददायी स्थितीची अनुभूती होते. त्याचनुसार ज्यावेळेस भक्त आपल्या सजून धजून मस्त याच्यामध्ये आणि पूर्ण ऊर्जेने पूर्ण चैतन्याने देवाच्या भेट घेण्यासाठी जातो त्यावेळेस त्या देवाला पण एक त्याच्यामध्ये असलेली आनंददायी आल्हाददायी ऊर्जेची तुमच्यामध्ये असलेली भक्तीची जाणीव त्याला झाली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाता त्यावेळेस काही लोक प्रत्येकांची तक्रारी घेऊन येतात. ते लोक तुमच्याने काही ना काहीतरी एकदम निराश झालेले चेहरे घेऊन येतात. कशाच्या कसे कपडे घालून मंदिरामध्ये येतात. ही नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये एवढी भरलेली असते. त्या ऊर्जेला निवारण करावं की तुमच्या व्यथेला निवारण करावं हा प्रश्न तर भगवंताला पडत नसेल ना. हा विचार पण आपण करणं गरजेचं आहे ना. मग आपण हे सगळे विचार करतच नाहीत. इव्हन मी तुम्हाला एवढं पण सांगेन की माझे वडील जवळजवळ 20 वर्षापासून साईनाथांच्या सेवेमध्ये सक्रिय आहेत. आता माझं पण याच्यामध्ये 7वं वर्ष संपत 8व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतोय. टोटली जर पाहायला गेलं तर या 27-28 वर्षामध्ये ह्या देवत्वाची काळजी घेणारे एकही भक्त आम्हाला आजपर्यंत भेटलेला नाही. याच्यामध्ये बाल अवस्थेमध्ये असलेले सगळे विद्यार्थी आग्रह धरतात मला 10वी 12वी पास करावं, मी देवाला हे चढवीन. 10वी 12वी पास करत आहेत, डिग्री कंप्लीट करत आहेत, त्याच्यानंतर ते लोक पुढे जात आहेत. ते म्हणतात मला जॉब कंप्लीट झाला पाहिजे, मला जॉब चांगला भेटला पाहिजे, मी देवाला हे चढवीन. जॉब भेटतंय, देवाने लग्न पण लावून द्यायचंय. मग त्यांनी तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगावं की माझ्याने का विवाह माझ्या होत नाहीये, देवाने तुम्ही तो पण आग्रह धरावा. लग्नही होतंय, संतती होत नाहीये, देवाने परत संततीच्या टायमिंगला सुद्धा तुम्ही देवाकडे जायचा, आग्रह धरायचा. आपण हे सगळं केलं, ती संतती मोठी झाली, परत तिच्या शिक्षणाचा पासून आपण आग्रह देवापर्यंत ठेवतो. म्हणजे हे चक्र चालूच आहे. पण ह्या चक्रामध्ये कोणतेही व्यक्ती त्या देवत्वाकडे जात नाहीत किंवा आम्हाला आग्रहाने विचारत नाहीत की तुम्ही देवाची काळजी कशा पद्धतीने घेता. कारण आपल्याला मध्ये ज्यावेळेस पण तुम्ही देवस्थानाला जाता त्यावेळेस तुम्ही देवस्थानाला जाता जाता इतकं चैतन्य पूर्ण पद्धतीने गेलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीला, समोरच्या देवत्वाला तुमच्या ऊर्जेचा आणि तुमच्या सकारात्मक स्पंदनेचा अनुभव हा इतक्या सकारात्मकतेने झाला पाहिजे की आपण याच्यामध्ये भक्ती आणि शक्ती याचं मिलन सहज करू शकू. मंडळी, जाता जाता फक्त मी तुम्हाला एकच आग्रह करीन की देवस्थानाला जाताना पारंपरिक वेशभूषामध्येच जा. परंपरेला अनुसरून असलेल्या कपड्यांचाच प्रयोग करा. जी परंपरा तुमची असेल, ही गुजरात प्रदेशाची असेल, ही मारवाड प्रदेशाची असेल, ही राजस्थान प्रदेशाची असेल, महाराष्ट्राची असेल, दक्षिण भारतातली असेल, जिथलीही असेल, या प्रत्येक परंपरेनुसार तुम्हाला अधिकार आहे तुमच्या परंपरेचं पालन करायचा. पण परंपरेचं पालन करता करता देवस्थानाचं संवर्धन आणि संरक्षण, संस्कृतीचं संवर्धन आणि संरक्षण करणं ही पण आपली जबाबदारी आहे. हे पाहून आपण मंदिरामध्ये प्रवेश करा. एवढीच आपल्याला आग्रहाची विनंती. ओम साईराम.